संभाजीराजेंचं स्वागतच आहे. स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे. म्हणजे थांबलेले नाहीत ते कधी. दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं. सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल, परवा देखील सर्व पक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल, असे अनेक कामं ते या ठिकाणी करतायत. आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं कल्पना या ठिकाणी नाही आहे. चर्चेसाठी सर्वांना दार खुली ठेवलेली आहे. जास्त प्रेम दाखवेल त्यांच्यासोबत जाऊ. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत, मग वंचित आघाडी असेल, राजू शेट्टींच्यावरही माझा प्रयत्न अजून सुरू आहे, तो सोडलेला नाही आम्ही, आणि संभाजीराजे असतील, मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे. हे सगळे आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक चांगला मॅन्डेट आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप सर्व काही आलबेल आहे असा आरोप काही अडचण नाही आहे. महाविकास आघाडीमधलं जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही आहे. आपण निश्चिंत राहा. आमची लढाई ही भाजप बरोबर आहे, जो पक्ष सर्व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूला बेरोजगारी आहे, एका बाजूला महागाई वाढलेली आहे, आणि म्हणून या सगळ्या विरुद्ध मुद्द्यांवरची लढाई आहे. आम्हाला किती सीट, तुम्हाला किती सीट हा महत्त्वाचा विषय महाविकास आघाडी म्हणून आमच्या तिन्ही पक्षांमध्ये नाही. लढाई आम्हाला करायची आहे, सत्याची लढाई करायची, आणि त्यासाठी आम्ही कुठलाही मतभेद न करता सामोरं जाणार. त्या टीका करणाऱ्यांना एवढी भीती का वाटते? भीती का वाटते? एक व्यक्तिमत्व ह्या देशाला जोडण्याचं काम करतंय, समाजातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतंय. मग तुम्हाला एवढी भीती वाटायचं कारण काय? टीका करायची गरज नाही ना. टीका करताय याचाच अर्थ धास्ती घेतलेली आहे भाजपला. खरं तर तुमच्याबद्दल एक गौप्यस्फोट होतोय की तुम्ही भाजप सोबत नाही, काही नाही. त्याचा अजिबात मी त्याला उत्तर देणं म्हणजे त्यांना मोठं केल्यासारखं आहे.